2024च्या एका मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले होते, मला परमात्म्याने एका उद्देशासाठी पाठवलंय आणि जोपर्यंत तो उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काम करत राहील। त्यांच्या या विधानाचा अर्थ असा लावला गेलाय की ते स्वतःला दीर्घकाळ देशसेवेसाठी समर्पित मानतात। परंतु शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केलाय। त्यांनी असा दावा केलाय की मोदी 75 वर्षांचे होत आहेत म्हणून आरएसएसने त्यांना बोलावून घेतलंय। तसेच संजय राऊतांनी भाजपच्या एका प्रसिद्ध नियमाची आठवण करून दिली आहे। तो नियम नेमका कोणता आणि मोदी आणि आरएसएसच्या भेटीचं नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। संजय राऊत यांनी नुकतंच माध्यमांशी बोलताना सांगितलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सप्टेंबर 2025 मध्ये वयाची 75 वर्ष पूर्ण करणार आहेत आणि भाजपमध्ये असा एक नियम आहे की वयाची 75 वर्ष झाल्यावर कोणीही नेते सत्तेच्या पदावर राहू शकत नाही। मुळात हा नियम स्वतः मोदींनीच बनवला होता आणि त्यानुसार अनेक दिग्गज नेत्यांना निवृत्त व्हावं लागलं होतं। आता हाच नियम मोदींना लागू होणार का आणि म्हणूनच आरएसएसने त्यांना नागपूरला बोलावून घेतलं असावं असा दावा संजय राऊतांनी केलाय। पुढे राऊतांनी असंही सूचित केलंय की मोदींचा वारसदार कोण असेल हेही आरएसएस ठरवणार आहे आणि तो बहुतेक महाराष्ट्रातूनच असेल। त्यामुळे राऊतांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आली आहे। पण या सगळ्यांमागचं खरं सत्य काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। त्यासाठी सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊयात भाजपच्या 75 वयाचा नियम काय आहे। तर भाजपमध्ये असा एक अलिखित नियम आहे की वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्यावर नेत्यांनी सक्रिय राजकारणातून आणि सत्तेच्या पदांवरून निवृत्त व्हावं। हा नियम औपचारिकपणे कुठेही संविधानात किंवा पक्षाच्या घटनेत लिहिलेला नाहीये, पण 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर या नियमाला खूप प्रसिद्धी मिळाली। याचं कारण म्हणजे या नियमाचा वापर करून भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यात आलं होतं, जसे की लालकृष्ण अडवाणी। होय, लालकृष्ण अडवाणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे संस्थापकांपैकी एक आहेत। 2014 मध्ये ते 86 वर्षांचे होते आणि त्यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाजूला करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांना मार्गदर्शक मंडळामध्ये स्थान देण्यात आलं, जे एक प्रकारे सन्मानजनक निवृत्तीच होती असं म्हणायला हरकत नाही। आणखीन दुसऱ्या कुठल्या नेत्यांबद्दल सांगायचे झाले तर मुरली मनोहर जोशी हे पण एक चांगले उदाहरण आहे। मुरली मनोहर जोशी हे एक दिग्गज नेते ज्यांना 2014 नंतर सक्रिय राजकारणातून दूर ठेवण्यात आलं होतं। त्यांच्यासोबत यशवंत सिन्हा, शांता कुमार, सुमित्रा महाजन यांसारख्या नेत्यांनाही हा नियम लागू झाला आणि त्यांना निवृत्ती घ्यावी लागली। हा नियम नरेंद्र मोदी आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षात राबवला गेला। यामागचा उद्देश होता पक्षात नव्या पिढीला संधी देणं आणि जुन्या नेत्यांचा प्रभाव कमी करणं। पण आता प्रश्न असा आहे की हाच नियम स्वतः मोदींना लागू होणार का? भाजप आणि आरएसएस हे एका विचारसरणीचे लोक असल्यामुळे भाजपच्या अनेक मोठ्या निर्णयांमध्ये आरएसएसची भूमिका महत्त्वाची असते असं मानलं जातं। पंतप्रधान मोदी आणि आरएसएसच्या भेटीबद्दल सांगायचं झालं तर 30 मार्च 2025 रोजी पंतप्रधान मोदींनी नागपूरला भेट दिली होती। या भेटीत त्यांनी आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या स्मारकांना श्रद्धांजली वाहिली। ही भेट औपचारिक होती, पण राऊतांनी याला राजकीय रंग देऊन असा दावा केलाय की मोदींनी आपली निवृत्ती जाहीर करण्यासाठीच ही भेट दिली असावी। पुढे राऊत असं देखील म्हणालेत की मोदींची वेळ आता संपलीये आणि आता आरएसएसला देशाच्या नेतृत्वात बदल हवाय। त्यामुळे आता स्वतः मोदींनी तयार केलेला अलिखित नियम स्वतः मोदींना लागू होईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। असं बघायला गेलं तर नरेंद्र मोदी हे 17 सप्टेंबर 1950 रोजी जन्मलेले, म्हणजेच सप्टेंबर 2025 मध्ये ते 75 वर्षांचे होतील। जर भाजपचा 75 वयाचा नियम काटेकोरपणाने पाळला गेला तर या घडीला मोदींना पंतप्रधान पद सोडावं लागेल आणि जर तो त्यांनी सोडला नाही तर पक्षांतर्गत वाद निर्माण होतीलच, परंतु विरोधकांकडून मोदींवर दबावाचे वातावरण निर्माण होईल आणि यात सगळ्यात जास्त परिणाम होईल तो पंतप्रधान मोदींच्या आणि भाजप पक्षाच्या प्रतिष्ठेवर। पण दुसरीकडे राऊतांचा हा दावा भाजपच्या नेत्यांनी तो नियम अलिखित आहे असे म्हणत फेटाळून लावलाय।
संजय राऊतांचं हे वक्तव्य म्हणजे विरोधकांचा एक राजकीय डाव असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय, मोदी 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील। राऊतांचा हा दावा म्हणजे केवळ अफवा आहे। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी असंच काहीसं सांगितलंय की हा नियम संविधानात किंवा भाजपच्या धोरणात लिहिलेला नाही, ही फक्त राऊतांची स्टंटबाजी आहे। त्यामुळे संजय राऊतांनी छेडलेला हा मुद्दा सध्या तरी राजकीय चर्चेचा विषय बनलाय। पण यात कितपत तथ्य आहे हे काळच ठरवेल। भाजपचा 75 वयाचा नियम हा एक अलिखित नियम आहे आणि तो लागू करायचा की नाही हे पूर्णपणे पक्षावर अवलंबून आहे। पण राऊतांचं वक्तव्य नक्कीच विचार करायला भाग पाडणार आहे। तुम्हाला काय वाटतं, मोदींना हा नियम लागू होईल का की ते अपवाद ठरतील? हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।